गेले भारताला स्वातंत्र्य मिळून गेली 80 वर्ष झाले, पण भारतातल्या आणि पर्यायाने महाराष्ट्रातल्या शाळांची दुरावस्था त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते। गेल्या 80 वर्षात शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली पाहिजे होती, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा झाली पाहिजे होती, तसेच शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांची सुधारणा झाली पाहिजे होती, अनेक इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टींमध्ये सुधारणा झाली पाहिजे होती, मिड डे मीलमध्ये सुधारणा झाली पाहिजे होती, गणवेशामध्ये सुधारणा झाली पाहिजे होती, पण असं होताना दिसत नाहीये। आणि त्याच्याचसाठी सीजेपी कन्व्हेनर अभिजितजी दिपके यांच्या माध्यमातून 15 ऑगस्ट रोजी स्कूल ठीक करो कॅम्पेन त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते संपूर्ण भारतभर सरकारी शाळांमध्ये जाऊन त्या ठिकाणी ऑडिटचं काम करत आहेत आणि त्या माध्यमातून शाळांमधल्या त्रुटी समोर येत आहेत। अशा वेळी आज आम्ही महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री दादा भुसेजी यांच्याकडे आलो होतो। त्यांच्यासमोर आम्ही काही प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत। त्या मागण्यांपैकी एक मागणी अशी की एक राज्याचे शिक्षण मंत्री यांची समिती आणि कॉक्रोच जनता पार्टीची एक समिती ही त्या ठिकाणी तयार करण्यात यावी, ज्याच्या माध्यमातून राज्याच्या शिक्षण विभागाशी आमचा एक चांगला समन्वय त्या ठिकाणी राहील। दुसरी मागणी अशी होती की त्यांनी राज्यातील तालुकानिहाय, जिल्हानिहाय आणि शहर पातळीवर शिक्षण अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी निर्देश द्यावेत की या कॉक्रोच जनता पार्टीच्या स्कूल ठीक करो आंदोलनाला आपण सहकार्य करावे। शिक्षण मंत्र्यांकडून याच्याविषयी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलाय। त्यांनी सचिवांकडे या गोष्टीसाठी पाठपुरावा करण्याची त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिली आहे की एक कॉक्रोच जनता पार्टी समिती सचिवांशी त्या ठिकाणी समन्वयात राहील आणि अशा प्रकारे चांगला रिस्पॉन्स नक्कीच आलाय आणि एक निवेदन कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी राज्य शिक्षण मंत्र्यांकडे दिले आहे। सकारात्मक होते ते मी आधीच सांगितलं। नक्कीच शिक्षा मंत्री हे सकारात्मक होते, त्या ठिकाणी चर्चा बराच वेळ आमची चालली आणि त्यांचा प्रतिसाद देखील सकारात्मक होता। आज कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्व डेलिगेशन शिक्षण मंत्री श्री दादा भुसे यांना भेटण्यासाठी आलो होतो आणि त्यांच्यासमोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या, ज्याच्यामधली प्रमुख मागणी ही होती की जे अधिकाऱ्यांकडून रेजिस्टन्स फेस केला जातोय ग्राउंड लेवलला, की त्यांच्याकडून माहिती देण्यात किंवा शाळेला टाळे ठोकून आणि गायब होतात किंवा कोणी व्हिडिओ फोन बंद करून बसतो, तर यासंबंधी शिक्षण मंत्र्यांकडून त्यांना डायरेक्शन दिलं जावं की जे काही सहकार्य लागेल, शेवटी शिक्षण मंत्री असू द्या किंवा सीजेपी असू द्या, सगळ्यांचं एकच उद्दिष्ट आहे की शाळा ज्या आहेत त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे, ज्या बेसिक मूलभूत गरजा ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे भेटल्या पाहिजे, हे एकमेक उद्दिष्ट आपण सर्व घेऊन चाललेलो आहेत आणि त्याच्यामध्ये कुठेही माहिती लपवणं किंवा असा प्रकार व्हायला नको। तर यासाठी आम्ही शिक्षण मंत्र्यांकडे मागणी केली की आपल्या साईडनी डायरेक्शन एक दिलं जावं की सर्वांनी सीजेपीला सहकार्य करावे आणि त्यांच्याकडूनही त्याच्याबद्दल एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे। ते म्हटले की जे काही अडचण असेल तुम्ही सचिवांना दाखवा, सचिवांना द्या, कुठल्याही शाळांमध्ये कुठली त्रुटी आढळून आली तर तीही आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही त्याच्यातून नक्कीच त्याला व्यवस्थित करण्याचा, सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करूयात। तर एकंदरीत ते पॉझिटिव्ह होते। आमची आशा आहे की ॲक्शनमधूनही ते आम्हाला येत्या दिवसात दिसेल। बस आज एवढंच झालं त्यांच्यासोबत। साधारण कोऑर्डिनेशनमध्ये किती दिवसाचा कालावधी मागितला, म्हणजे कोऑर्डिनेशनमध्ये त्यांच्यापैकी एक जण तुमच्या सोबत असावा ज्यामुळे कोऑर्डिनेशन व्यवस्थित राहावं, यासाठी कोण माणूस देणार आहे, किती माणूस देणार आहे, कशा पद्धतीनं असणार आहे? सध्या त्यांनी सचिवांशीच कोऑर्डिनेशन ठेवायला लावले। ज्या कोणत्या शाळेमध्ये जर कुठे त्रुटी असेल, पाणी नसेल, शौचालय ठीक नसेल किंवा कुठली मूलभूत गरजा तिथं व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर झालं
कुठेही जर समजा त्रुटी असेल तर त्यांनी सांगितलंय की सचिवांना मेल करा किंवा त्यांना पाठवून द्या. बाय हँड जरी तुम्ही ते दिलं तरी पण चालेल, काही अडचण नाही. तुमच्या त्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण केल्या जातील. येत्या दिवसामध्ये सर्व शाळांना भेटी दिल्या जातील. एवढं होतं खाज कोणत्या मीडियाचे खाजगीकरणावर स्पेशली असं बोलणं झालं नाहीये, बट येत्या काळात त्याच्यावरही पुढे हे करूयात, रिक्वेस्ट ठेवूयात आम्ही. बघूयात पुढे कसं होतं. या मुद्द्यावर खरं तर प्रायव्हेटायझेशन जे शिक्षा ही एक मूलभूत अधिकार आहे आणि तो सर्वांना फ्रीमध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा बिझनेस व्हायला नाही पाहिजे, हे सीजेपीचं एक ठाम मत आहे. आणि जे तुम्ही म्हटलात की बऱ्याचशा कंपनी CSR फंडमधून शाळा ठीक करतायत, तर शाळा ठीक करता ही चांगलीच गोष्ट आहे. जर शाळा ठीक करतायत, जर जिल्हा परिषदच्या शाळा ठीक करतायत, हे काम शासनाचं आहे, सरकारचं आहे की शाळा ठीक झाल्या पाहिजे. पण जर स्वतःहून पुढे येऊन कुणी जर हे इनिशिएटिव्ह घेतंय तर त्याचंही अप्रिशिएशनच आहे. ठीक आहे, थँक्यू. एक 8 जणांचं काय आमचं नेमक्या अडचणी येत आहेत तुम्हाला शाळांना भेटी देताना, आणि काय प्रश्न विचारले जात आहेत, नेमक्या कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागतं? बघा, जसे आमचे जेव्हा आमचे विद्यार्थी आणि आमचे सीजेपीचे मेंबर्स जेव्हा व्हिजिट करतात स्कूलला, फर्स्ट ऑफ ऑल त्यांना व्हिजिट करून दिलं जात नाही आणि ते रितसर परमिशन घेऊन सुद्धा जात असेल तरी अधिकारी लेवलवरती, ब्युरोक्रॅट लेवलवरती त्यांना अडकवलं जातं आणि तिथेच त्यांना दाबवलं जातं. हे थांबवण्यासाठी आज आमची नॅशनल कोऑर्डिनेशन टीम आली होती आणि आज आमचे एक 8 जणांचा डेलिगेशन ऑनरेबल एज्युकेशन मिनिस्टर श्री दादा भुसे यांच्याबरोबर झाला, ज्याच्यात त्यांची भूमिका पॉझिटिव्ह होती. बट आमचं एवढंच मागणं होतं की देअर शुड बी अ कोऑर्डिनेशन, तर तसंच त्यांनी त्यांच्या सचिवांना अपॉइंट केलेलं आहे. साधारण किती शाळांना आतापर्यंत भेटी दिल्या असतील आणि काही पॉलिटिकल दबाव तुम्हाला जाणवतोय का जेव्हा तुम्ही भेटी देतात तेव्हा वरून काही रिस्ट्रिक्शन येतं? हा, नक्कीच. बरेच महाराष्ट्रभर बरेच शाळांना व्हिजिट केलेलं आहे आणि तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतच असेल की काय परिस्थिती सध्या आहे.